तुम्ही असहाय्य आहात काय? तुमच्यासमोर अडचणींचा डोंगर आहे काय? काय करावे हे कळत नसेल तर विश्वास ठेवा आणि फक्त हा विचार करा की देवाची माझ्यासाठी उत्तम योजना आहे. तो मला असेच सोडणार नाही. असे करण्यासाठी आपण तयार आहात काय? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपासना. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, आजपासून आपण पहिले इतिहास या जुन्या करारातील पुस्तकाचे अध्ययन सुरू करणार आहोत. वास्तविक पाहता इतिहास हा विषय अनेकांच्या आवडीचा नसतो. कदाचित तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की पवित्र शास्त्रात इतिहासाची पुस्तके का आहेत? होय प्रियांनो, आम्ही हे समजून घ्यावे की पवित्र शास्त्रातील गोष्टी काही हेतूने आमच्या समोर ठेवलेल्या आहेत आणि देवाचा हेतू आमच्यासाठी सदैव उत्तम असतो. म्हणूनच या पुस्तकाचे अध्ययनही आम्हाला आशीर्वाद असे ठरणार आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, आज आम्ही इतिहासाचे पहिले पुस्तक ह्याचं अध्ययन सुरू करीत आहोत. जर आपणाजवळ जुना करार आहे तर अवश्य उघडा इतिहासाचे पहिले पुस्तक. इतिहासाची ही दोन्ही पुस्तके पुष्कळ बाबींमध्ये सारखी आहेत आणि शौलापासून ते सिदकियापर्यंत सर्व राजांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची नोंद या पुस्तकांमध्ये आहे. बरोबर पाहिले तर श्रोत्यांनो, असं वाटेल की राजाच्या पुस्तकांची इतिहासाची पुस्तके हुबेहूब प्रत आहेत. त्यांच्यामध्ये पुष्कळसा सारखेपणा आहे, परंतु तसे नाही. दोन्ही पुस्तके वेगवेगळी आहेत. ग्रीक भाषांतरकारांनी इतिहासाच्या पुस्तकाचे नाव वगळलेल्या गोष्टी असे दिले. नाव तसे चांगले आहे, परंतु ते पुरेसे नाही. या पुस्तकात इतर ऐतिहासिक पुस्तकामध्ये वगळलेल्या गोष्टींव्यतिरिक्तही आणखीन काही गोष्टी आहेत. खरे तर श्रोत्यानो, इतिहासाची पुस्तके आम्हाला वारंवारितेचा नियम सांगतात किंवा सर्व ऐतिहासिक गोष्टींचे सिंहावलोकन किंवा सारांश देतात. आपल्याला माहीत आहे की पवित्र शास्त्र हे ईश्वर प्रेरित असे देवाचे वचन आहे. देवाने ते माणसाच्या शिक्षणासाठी, त्याच्या वाईट वर्तनाच्या निषेधासाठी, त्याच्या सुधारणुकीसाठी आणि त्याला नीतिनियम शिकवण्यासाठी दिलेले आहे. व देवाच्या लोकांनी पवित्र आत्म्याद्वारे प्रेरित होऊन ते वचन आमच्यासाठी लिहून ठेवले. म्हणजेच देवाच्या पवित्र आत्म्याने माणसाचे माध्यम वापरून देवाचे वचन आमच्यापर्यंत पोहोचवले. तोच पवित्र शास्त्राचा लेखक आहे. पवित्र आत्मा आम्हाला मोठे सत्य प्रगट करतो. ते प्रगट करीत असताना तो व्यापक अशी पार्श्वभूमी वापरतो आणि त्यानंतर त्या व्यापक पार्श्वभूमीतील काही निवडक भाग घेऊन त्याविषयी विशेष महत्त्वाच्या गोष्टी आम्हाला सांगतो. श्रोत्यांनो, इतिहासाच्या या दोन्ही पुस्तकांचा अभ्यास करताना असे वाटते की पवित्र आत्मा आम्हाला एखाद्या दुर्बिणीतून एखादे दृश्य दाखवित आहे. त्यानंतर त्या दृश्यातून एक भाग निवडून तो भाग आम्हाला सूक्ष्मदर्शक यंत्रातून तो दाखवतो आहे. अशा प्रकारे सारांशाचा नियम असलेल्या एका पुस्तकाचा म्हणजे उत्पत्तीच्या पुस्तकाचा आम्ही मागेच अभ्यास केला. उत्पत्तीच्या 2ऱ्या अध्यायामध्ये 7 दिवसांमध्ये देवाने जी निर्मिती केली त्याचे वर्णन आहे व त्यातून एका गोष्टीवर भर देण्यात आला. ती गोष्ट म्हणजे माणसाची निर्मिती. आणि आपण आदामाच्या वंशाचे असल्याने पहिल्या मानवाच्या निर्मितीचा वृत्तांत आमच्यासाठी महत्त्वाचा ठरतो. तसेच अनुवादाच्या पुस्तकाचेही आहे. हे पुस्तक म्हणजे 2रा नियम होय, परंतु त्यामध्ये नियमांच्या पुनरावृत्तीपेक्षा आणखीनही काही आहे. आपल्याला माहीत आहे श्रोत्यांनो की मिसर देशातून बाहेर पडल्यावर इस्रायली लोकांनी 40 वर्षे रानात भटकंती केली. त्या पार्श्वभूमीवर देवाने दिलेल्या नियमांचा अर्थ अनुवादाच्या पुस्तकात दिलेला आहे. आता इतिहासाच्या पुस्तकाचा अभ्यास करताना देवबाप आम्हाला शमूएलाचे पहिले आणि 2रे पुस्तक आणि राजाचे पहिले आणि 2रे पुस्तक ह्यामध्ये दिलेल्या वृत्तांतामधून नेणार आहे.
त्यातील महत्त्वाच्या गोष्टी व महत्त्वाचे तपशील यांची तो त्या वृत्तांतामध्ये भर घालणार आहे. आता या गोष्टी मला तुम्हाला उदाहरणासह सांगू द्या. इतिहासाच्या पहिल्या पुस्तकाचा पूर्ण भर दाविदावर आहे आणि दुसऱ्या पुस्तकाचा भर त्याच्या वंशजांवर आहे. उत्तर व दक्षिण इस्रायल अशी देशाची विभागणी झाल्यानंतर उत्तरेकडील राज्याविषयी आम्हाला इतिहासाच्या पुस्तकात फारसे काही सांगितलेले नाही. या पुस्तकामध्ये दाविदाच्या पापांची नोंद केलेली नाही. याचे कारण एकच आहे श्रोत्यानो, की देवाने त्याची संपूर्ण क्षमा केली, अशी क्षमा केली की त्याने त्याचा पुन्हा उल्लेखही केला नाही. जेव्हा परमेश्वर आमच्या पापांची क्षमा करतो तेव्हा तो आमचे अपराध, आमचे पाप सुद्धा विसरतो. त्यानंतर आम्ही पाहतो की राजेच्या पुस्तकात राजासनाच्या दृष्टिकोनातून देशाचा इतिहास दिलेला आहे, तर इतिहासाच्या पुस्तकात देशाचा इतिहास देवाच्या आज्ञांच्या दृष्टिकोनातून, वेदीच्या दृष्टिकोनातून दिलेला आहे. राजेच्या पुस्तकात राजे लोकांचा राजवाडा सर्व वृत्तांताचा केंद्रबिंदू आहे, तर इतिहासाच्या पुस्तकात देवाचे मंदिर केंद्रबिंदू आहे. राजेची दोन्ही पुस्तके आम्हाला देशाचा राजकीय इतिहास देतात, तर इतिहासाची पुस्तके आम्हाला देशाचा धार्मिक इतिहास सांगतात. खरे तर श्रोत्यांनो, राजेच्या पुस्तकातील घटनांचा अर्थ इतिहासाच्या पुस्तकात देण्यात आला आहे. राजेच्या पुस्तकात आम्हाला सर्वत्र एक वाक्य सतत आढळते, ते हे की ते सर्व राजांच्या इतिहासाच्या पुस्तकात लिहिलेले नाही काय? जसा आपण ह्या पुस्तकाचा अभ्यास करू तसे आमच्या लक्षात येईल की राजेच्या पुस्तकातील घटनांचा अर्थ इतिहासाच्या पुस्तकामध्ये दिलेला आहे. आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजेची दोन्ही पुस्तके आम्हाला मानवाचा दृष्टिकोन कसा आहे ते दाखवतात, तर इतिहासाची पुस्तके आम्हाला देवाचा दृष्टिकोन दाखवतात. श्रोत्यांनो, या पुस्तकाचा लेखक एज्रा असावा. एज्राचे व नेहेम्याचे पुस्तक या दोन्ही पुस्तकांची लेखन शैली व भाषा इतिहासाच्या पुस्तकांशी मिळती जुळती आहे. हे अगदी स्पष्ट आहे की यहुदी लोक बाबिलोनच्या बंदिवासात गेल्यानंतर ही पुस्तके लिहिण्यात आली. ही दोन्ही पुस्तके मूलतः एकच पुस्तक होते. एवढेच नव्हे तर त्यांच्यामध्ये एज्रा व नेहेम्या या पुस्तकांचाही समावेश होता. यावरून एज्राच या पुस्तकाचा यहुदी प्रथेप्रमाणे लेखक होता हे सिद्ध होते. इतिहासाच्या पहिल्या पुस्तकाचे पहिले 9 अध्याय वेगवेगळ्या वंशांविषयी सांगतात किंवा वंशावळ्या ह्या सर्व अध्यायांचा केंद्रबिंदू आहेत. श्रोत्यांनो, देवाच्या वचनातील वंशावळ्या हा एक विशेष भाग आहे. आता पहिल्या अध्यायातील वंशावळीची सुरुवात कशी होते ते पहा. पहिले आदाम, शेत, अनोश, दुसरी केनान, महलेल, यारेद, तिसरी हनोख, मथुशेलह, लामेक आणि 5वी नोहा, शेम, हाम व याफेत. इतिहासाचे पहिले पुस्तक पहिला अध्याय 1 ते 4 वचने ह्याविषयी आम्हाला सांगतात. या सर्वांविषयी आम्ही उत्पत्तीच्या पहिल्या 8 अध्यायात माहिती मिळवली होती. ही वंशावळी वाचताना एक गोष्ट आमच्या लक्षात येते, ती ही की ज्या वंशांना नाकारण्यात आले होते त्यांची यादी पहिल्यांदा आलेली आहे. ज्याप्रमाणे उत्पत्तीच्या पुस्तकात ज्या पद्धतीचा उपयोग करण्यात आला त्याच पद्धतीचा उपयोग येथे करण्यात आला. त्यानंतर ज्या वंशांचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या आगमनापर्यंत पाठपुरावा करण्यात आला त्या वंशांची यादी सर्वात शेवटी देण्यात आली आहे. म्हणजे पहा, आधी याफेताच्या मुलांची यादी, नंतर हामाच्या मुलांची यादी व शेवटी शेमाच्या मुलांची यादी देण्यात आली आहे. व शेमाच्या वंशाची यादी चालू राहते. त्या वंशावळीत अब्राम आहे. मग अब्रामाची वंशावळी सुरू होते. त्यामध्ये आधी इश्माएल व त्याची मुले व नंतर अब्रामाला कटुरेपासून झालेली मुले व शेवटी अब्रामाचा मुलगा इसाक याचे नाव येते. नंतर एसावाचा वंश सुरू होतो व त्याच्या वंशजांची यादी आम्हाला मिळते. परंतु श्रोत्यांनो, ज्या घराण्यात किंवा वंशात प्रभू येशूचा जन्म होणार ते घराणे म्हणजे इसाकाचा दुसरा मुलगा याकोबाचे घराणे व त्याचे वंशज यांची यादी एसावाच्या वंशजाच्या यादीनंतर सुरू होते. दुसऱ्या अध्यायात याकोबाच्या वंशजांची यादी सुरू होते, ती 9व्या अध्यायापर्यंत चालू राहते. त्यातील 15व्या वचनामध्ये इशायाच्या वंशापर्यंत नावे दिलेली आहेत आणि या इशायाच्या मुलांपैकी दावीद हा एक होता. आणि दाविदाच्या वंशजांची यादी आपण पाहतो. त्याच्या घराण्यामध्ये प्रभू येशूचा जन्म झाला. त्याला दाविदाचा पुत्र असे म्हटल्या जाते. म्हणून आता आपण दाविदाच्या घराण्याकडे वळूया. 3ऱ्या अध्यायात दाविदाच्या वंशजांची नावे देण्यात आली आहेत आणि ती नावे वाचल्यावर आपल्या लक्षात येते की दाविदाला आणखीन काही मुले होती ज्यांचा उल्लेख
शमूएलाच्या किंवा राजेच्या पुस्तकात केला गेला नाही. इतिहासाचे पहिले पुस्तक 3 अध्याय आणि 5 वचन जर आपण वाचाल तर त्यामध्ये आम्हाला वाचायला मिळते, त्यास एरुशलेमात पुत्र झालेत ते हे शिमा, शोबाब, नाथान व शल्मोन हे 4 अमीएलाची कन्या बशुबा हिला झाले. श्रोत्यानो, तुम्ही आतापर्यंत कधी शिमा व शोबाब यांच्याविषयी ऐकले काय? आम्हाला शल्मोनाविषयी माहिती आहे, पण हा नाथान कोण आहे? ह्या नाथानाविषयी आपल्याला लूक शुभवर्तमानामध्ये पुन्हा वाचायला मिळते. त्यामध्येही प्रभू येशूच्या घराण्याची वंशावळी देण्यात आली आहे आणि त्यामध्ये आपण पाहतो की त्या वंशावळीमध्ये शल्मोनाऐवजी नाथानाच्या घराण्याचा उल्लेख आहे. प्रभू येशूची आई मरिया ही या नाथानाच्या घराण्यातली होती, तर त्याचे वडील योसेफ हे शल्मोनाच्या घराण्यातले होते. मत्तेकृ शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की प्रभू येशूला शल्मोनाद्वारे दाविदाच्या राजासनाविषयी कायदेशीर हक्क मिळतो, म्हणजे तो दावीद राजाच्या घराण्यातला राजवंश होता हे त्याद्वारे सिद्ध होते. तर दावीद राजाशी त्याचे रक्ताचे नाते होते हे लूक शुभवर्तमानातल्या वंशावळीद्वारे सिद्ध होते. श्रोत्यानो, ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची आहे, कारण शल्मोन राजाच्या वंशावळीमध्ये यकोन्या हा राजा आहे. त्याला देवाने कोन्या असे म्हटले व या राजाविषयी देवाने म्हटले. इर्मयाचे पुस्तक 22 अध्याय आणि 30 वचनात परमेश्वर म्हणतो, हे लिहून ठेवा की हा मनुष्य निर्वंश आहे. हा मनुष्य आपल्या सर्व हयातीत उत्कर्ष पावयाचा नाही, कारण दाविदाच्या सिंहासनावर बसून यहुदावर राज्य करण्याचे यश त्याच्या वंशातील कोणाला कधी मिळणार नाही. या वचनावरून सिद्ध होते श्रोत्यानो की यकोन्यामुळे ज्या वंशामध्ये ख्रिस्त येशू याचा जन्म होणार होता त्या वंशातला कोणी पुरुष दाविदाच्या सिंहासनावर बसणार नव्हता. आणि यापुढे आपण पाहतो की या घराण्यामध्ये जन्मलेला योसेफ खऱ्या अर्थाने दाविदाच्या सिंहासनावर बसणाऱ्या ख्रिस्त येशूचा पिता नव्हता व ख्रिस्त येशू कुमारी मातेपासून जन्माला येणार होता. श्रोत्यानो, तुम्हापैकी अनेकांना ख्रिस्ताच्या विलक्षण जन्माविषयी कुतूहल वाटत असेल. अशा प्रकारचा जन्म तुम्हाला अशक्य, कल्पित वाटत असेल व असा जन्म का व्हावा असा तुम्ही विचार करीत असाल. मला याविषयी तुम्हाला थोडी माहिती सांगू द्या. सर्वप्रथम हे सांगू द्या की आपण आता 20व्या शतकात जगत आहोत. TV सारखी प्रचार माध्यमे यांचा उपयोग आम्ही करीत आहोत. स्टुडिओमध्ये मी जे बोलते ते तुम्ही हजारो मैल माझ्यापासून दूर असून सुद्धा ऐकू शकता. दूरदर्शनाच्या स्टुडिओमध्ये चालू असलेला कार्यक्रम तुमच्यापर्यंत अशाच प्रकारच्या यंत्रणेद्वारे पोहोचतो. श्रोत्यानो, जर हे माणसाला त्याच्या विशेष बुद्धिमत्तेमुळे शक्य आहे, तर ज्याने माणसाला ही बुद्धिमत्ता दिली तो परमेश्वर एका कुमारिकेला तिचा पुरुषाशी संबंध येऊ न देता माता बनवू शकत नाही काय? सध्याचे आधुनिक तंत्रज्ञान खूपच प्रगत आहे आणि अशा प्रगत मानवाला जर पुष्कळ अशक्य वाटणाऱ्या गोष्टी शक्य करता आल्या तर त्या मानवाचा निर्माता प्रभू परमेश्वर याला कुमारीला माता बनवणे कसे अशक्य होईल? जगी तू अवतरला, पाप्यांसाठी तू धावला. याच जगी तू
तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी. तिसरे दिवशी प्रभात समयी धुंड उखडली थडग्यावरुनी. विजयी झाला. देवाचे वचन आम्हाला सांगते की परमेश्वरासाठी काहीच अशक्य नाही. त्यानंतर दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूया. अशा प्रकारे ख्रिस्त येशूने जन्मण्याची गरज काय होती? श्रोत्यांनो, आम्हाला माहीत आहे की पहिला मानव आदाम याने आज्ञाभंगाचे पाप केले व तो देवाच्या कृपेस अंतरला. त्याचा तो पापी स्वभाव त्याच्या वंशजांनाही प्राप्त झाला. थोडक्यात सांगायचे तर आदामाच्या पापामुळे पाप हे आम्हा मानवाकरिता अनुवंशिक झाले. अशा पापी स्वभावाच्या व्यक्तीचा मुलगा म्हणून जर प्रभू येशूने जन्म घेतला असता तर तोही तुमच्या व माझ्यासारखा पापी म्हणून गणला गेला असता. प्रभू येशूने निर्दोष व निष्कलंक व पाप विरहित असणे आवश्यक होते. म्हणून योसेफाचा पुत्र म्हणून जन्मणे त्याच्यासाठी अगदीच अयोग्य असे होते. आता येशू ख्रिस्ताने अशा प्रकारे निष्कलंक व निर्दोष व पापहीन का असायला हवे होते हा प्रश्न आहे. त्याचे उत्तर असे आहे श्रोत्यांनो की मानवाच्या पापामुळे त्याच्या व अत्यंत पवित्र अशा त्याच्या निर्माणकर्त्या देवामध्ये खूप मोठे अंतर निर्माण झाले. एक कधीही पार करता येणार नाही अशी दरी त्यांच्यामध्ये निर्माण झाली. माणूस पापाचा दास झाला. आता ती दरी सांधणारे कोणीतरी मध्ये असणे आवश्यक होते. मानवाला पापाच्या दास्यातून खंडणी भरून मुक्त करणारे व देवाशी त्याचा समेट घडून आणणारे कोणीतरी असायला हवे होते. माणूस स्वतःहून तर अशा प्रकारे ही दरी सांधण्यास असमर्थ होता. म्हणून देवाने स्वतःच्या तत्वाचा स्वतःचा पुत्र पृथ्वीवर पाठवला. त्याने मानव रूप धारण केले व येशू ख्रिस्त या नावाने त्याने दाविदाच्या घराण्यामध्ये जन्म घेतला. तो कुमारी मरियेच्या उदरी आला. त्याने आपल्या आयुष्यभरात देवाचे मार्ग लोकांना शिकवले. श्रोत्यांनो, माणूस पापाचा दास बनलेला आहे व त्या दास्यातून त्याची खंडणी भरून देण्यासाठी ख्रिस्त येशूने कल्वरी या ठिकाणी आपले निर्दोष निष्कलंक रक्त सांडवले. अर्पणाच्या द्वारे पाप विमोचन होते असे सर्वजण मानतात. ख्रिस्ताने त्या वधस्तंभावर स्वतःचे अर्पण केले. पवित्र शास्त्र आम्हाला सांगते इब्री लोकासपत्र 9 अध्याय 12 आणि 14 वचनात, आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात गेला आणि त्याने सार्वकालिक मुक्ती मिळवली. तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःच देवाला अर्पण केले त्या ख्रिस्ताचे रक्त आपले ससद विवेक बुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यापासून किती विशेष करून शुद्ध करील. श्रोत्यांनो, जेव्हा त्याने अशा प्रकारे आम्हाला आमच्या पापांपासून सोडवले असा विश्वास आम्ही धरतो व तो देवपुत्र मरणातून उठून पुन्हा स्वर्गात चढला व पित्याच्या उजवीकडे बसलेला व तेथून तो मेलेल्यांचा व जिवंतांचा न्याय करायला पुन्हा येणार आहे असा विश्वास आम्ही धरतो, तेव्हा श्रोत्यांनो आम्हाला पापांपासून मुक्ती मिळते. सार्वकालिक जीवनाची अत्यंत सुंदर व विलक्षण आशा आमच्या जीवनामध्ये निर्माण होते. आम्हाला पापांपासून मुक्ती देण्यासाठी प्रभू येशूने पाप विरहित असे जन्माला येणे आवश्यक होते. म्हणूनच तो कुमारी मरिया हिसपासून जन्मला. श्रोत्यांनो, इतिहासाचे पहिले पुस्तक या पुस्तकाच्या 4थ्या अध्यायात आपण काले व शेला यांच्याद्वारे चालत असलेले व शिमोनाच्या द्वारे चालत असलेले यहूदाचे घराणे पाहतो. 5व्या अध्यायात आपण रोबेनाच्या घराण्याची ते बंदिवासात जाईपर्यंतची वंशावळी वाचतो. इतिहासाचे पहिले पुस्तक 5वा अध्याय 1 आणि 2 वचने आम्हाला सांगतात की एका भयंकर अशा पातकामुळे रौबेनाचा ज्येष्ठत्वाचा हक्क त्याच्यापासून काढून घेण्यात आला व तो योसेफाला देण्यात आला. तरीही यहूदाने वर्चस्व गाजवले. त्याच्याचपासून इस्रायलाच्या राजासनावर राज आला. या ठिकाणी श्रोत्यांनो, आम्ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट शिकतो, ती ही की देवाच्या राज्याच्या वाढीसाठी आम्ही खूप परिश्रम घेत असलो, ख्रिस्ती विश्वासामध्ये वाढून आम्ही समर्पित ख्रिस्ती जीवन जगत असलो तरी आम्हाला पापांपासून फार फार दूर राहायला हवे. पैसा, शारीरिक वासना व सत्ता या सर्व गोष्टींमुळे आम्ही देवाच्या राज्यातली आमची महत्त्वाची जागा गमावू शकतो. सतत ख्रिस्त केंद्रित जीवन जगणे, देवाच्या मार्गात चालत असताना डावीकडे किंवा उजवीकडे न झुकणे आम्हासाठी फार आवश्यक आहे. जरी श्रोत्यानं रौबेन याकोबाचा ज्येष्ठ पुत्र होता तरी त्याच्या पापामुळे त्याला त्याचा ज्येष्ठत्वाचा हक्क गमवावा लागला. प्रभू येशूने म्हटले की याप्रमाणे शेवटले ते पहिले व पहिले ते शेवटले होतील. म्हणून
देवाच्या मार्गात चालत असताना प्रत्येक पाऊल त्याच्या वचनाला अनुसरून टाकणे आवश्यक आहे. त्यानंतर आम्ही गादाचा वंश व मनश्शेचा अर्धा वंश यांच्याविषयीची नोंद वाचतो. ती नोंद त्यांच्या बंदिवासात जाण्याच्या काळापर्यंतची आहे. त्यांच्या बंदिवासात जाण्याचे कारण आम्हाला या अध्यायाच्या शेवटच्या वचनात सापडते. त्यांच्या बंदिवासाचे कारण हेच आहे श्रोत्यानो, की त्यांनी खऱ्या व जिवंत देवाची, त्यांच्या निर्माणकर्त्या देवाची उपासना करण्याऐवजी अन्य देवांची उपासना केली. पुन्हा पुन्हा पवित्र शास्त्र आम्हाला हेच सांगते की आपल्या निर्माणकर्त्या देवाला विसरून हाताने निर्मिलेल्या वस्तूंची पूजा करणे हे व्यभिचाराच्या पातकाप्रमाणे भयंकर पातक आहे. त्यामुळे आम्ही देवाच्या कृपेला अंतरतो व त्यापासून जर आम्ही मागे वळत नाही, देवाकडे ख्रिस्त येशूद्वारे जात नाही, तर आम्हाला या पृथ्वीवरच्या जीवनात वेगवेगळ्या प्रकारची गुलामगिरी तर भोगावीच लागते, परंतु मृत्यूनंतर ही सार्वकालिक नरकयातना आमच्यासाठी राखून ठेवण्यात आल्या आहेत. श्रोत्यानो, त्या गुलामगिरीतून मागे वळून देवाकडे जाण्याचा एकच मार्ग आहे व तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. इब्रिलोकासपत्र 10 अध्याय 19 ते 23 वचने सांगतात, ह्यास्तव बंधुजन हो, त्याने पडद्यातून म्हणजे स्वदेहातून जो नवीन व जीवनयुक्त मार्ग आपल्यासाठी स्थापित केला, त्या मार्गाने पवित्र स्थानात येशूच्या रक्ताद्वारे प्रवेश करण्याचे आपल्याला धैर्य आले आणि आपल्याकरिता देवाच्या घरावर एक थोर याजक आहे. म्हणून आपली हृदये सिंचित झाल्याने दुष्ट भावनेपासून मुक्त झालेले व निर्मळ पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खऱ्या अंतकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ येऊ. आपण न डळमळता आपल्या आशेचा पत्कर दृढ धरू, कारण ज्याने वचन दिले तो विश्वसनीय आहे. तसेच योहानाचे पहिले पत्र 1 अध्याय 8 ते 10 वचने सांगतात, आपल्या ठाई पाप नाही असे जर आपण म्हणत असलो तर आपण स्वतःला फसवितो व आपल्या ठाई सत्य नाही. जर आपण आपली पापे पदरी घेतली तर तो विश्वसनीय व न्याय आहे, म्हणून आपल्या पापांची क्षमा करील व आपल्याला सर्व अनितीपासून शुद्ध करील. आपण पाप केले नाही असे जर आपण म्हटले तर आपण त्याला लबाड ठरवितो आणि त्याचे वचन आपल्या ठाई नाही. श्रोत्यानो, 6व्या अध्यायात लेवी जे याजकांचे घराणे होते त्या घराण्याची वंशावळी गर्शोम, कहात व मरारी यांच्याद्वारे आपल्याला पाहायला मिळते. नंतर 7व्या अध्यायात इस्सखार, बेन्यामीन, नफ्ताली, मनश्शे, एफ्राईम व आशेर यांच्या वंशावळ्या आम्हाला वाचायला मिळतात. हे सर्व वंश अशुराच्या बंदिवासात गेले. 8वा अध्याय आम्हाला बेन्यामीनाच्या वंशजांची नावे देतो. त्यामध्ये शौल व योनाथन यांचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. 9व्या अध्यायाच्या सुरुवातीचे वचन आम्हाला एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट सांगते. ह्या सर्व वंशावळ्यांचे जतन करून ठेवण्याच्या संदर्भात हे वचन आहे. 9वा अध्याय 1 वचन सांगतं, ह्या प्रकारे सर्व इस्रायल लोकांची त्यांच्या त्यांच्या वंशाप्रमाणे गणती झाली. त्यांच्या वंशावळ्या इस्रायलांच्या राजाच्या बखरीत नमूद केल्या आहेत. यहुदी लोकांनी पाप केल्यामुळे त्यास पाडाव करून बाबेल देशी नेले. श्रोत्यानो, अर्थातच या प्रत्येक वंशाच्या वंशावळ्यांची मंदिरामध्ये विशेष अशी नोंद केलेली होती. जोपर्यंत हे लोक बंदिवासात गेले नाहीत तोपर्यंतच्या त्यांच्या वंशांच्या या नोंदी आहेत. या नोंदी जतन करून ठेवल्या गेल्या व येरुशलेमेत त्या पुन्हा आणण्यात आल्या. जेव्हा त्यांचे उरलेले अवशिष्ट लोक परत आले व त्यांनी मंदिराची पुन्हा बांधणी केली, तेव्हा त्या वंशावळ्या तेथे होत्या. जेव्हा प्रभू येशूचा जन्म झाला तेव्हा या सर्व वंशावळ्या मंदिरामध्ये सुरक्षित होत्या. मला खात्री वाटते की प्रभू येशूचे जे शत्रू होते त्यांनी त्या वंशावळ्या वाचून प्रभू येशूच्या घराण्याची नक्की खात्री करून घेतली असेल. मत्तयाने जेव्हा शुभवर्तमान लिहिले तेव्हा त्याने योसेफाच्या घराण्यातल्या वंशांची नोंद दिली व त्यामुळे येशू ख्रिस्ताचा दाविदाच्या सिंहासनाविषयी कायदेशीर हक्क सिद्ध होतो. लुकाने जेव्हा शुभवर्तमान लिहिले तेव्हा त्याने मरियेच्या पूर्वजांची वंशावळी दिली. त्याद्वारे प्रभू येशूच्या दाविदाशी असलेल्या, त्याच्या सिंहासनाशी असलेल्या रक्ताच्या नातेसंबंधाचा हक्क सिद्ध होतो. श्रोत्यानो, कोणीही कधीही ख्रिस्ताच्या घराण्यावरून त्याच्यावर टीका करू शकला नाही, कारण प्रभू येशूचे, त्याची आई मरिया व वडील योसेफ या दोघांच्याही घराण्याद्वारे दाविदाच्या घराण्याशी विशेष व रक्ताचे नातेसंबंध होते. येशूची वंशावळी ही अचूक आहे व तिचे परीक्षण आम्हाला करता यावे यासाठी ती आमच्यासमोर आता उपलब्ध आहे. श्रोत्यानो, आम्ही आमच्या तोकड्या बुद्धीने प्रभू येशूविषयी विचार करतो, देवाच्या सामर्थ्याविषयी शंका घेतो. कधीकधी देवाच्या अस्तित्वाविषयी सुद्धा शंका घ्यायला आम्ही घाबरत नाही.
आमच्या मर्यादित अशा कल्पनाशक्तीच्या साह्याने आम्ही देवाविषयी कल्पना करतो व आमच्या चौकटीमध्ये देवाला बसविण्याचा प्रयत्न करतो, परंतु हे प्रयत्न निव्वळ मूर्खपणाचे आहेत. परमेश्वराने सत्य आमच्या समोर प्रगट केले आहे. जर आपण अजूनही ह्या सत्यावर विश्वास ठेवलेला नाही तर श्रोत्यानो, आज आपणाजवळ संधी आहे. देवाने आपला एकुलता एक पुत्र आमच्यासाठी पाठवला आणि त्याविषयीची भविष्यद्वाणी अनेको वर्षापूर्वी करण्यात आली होती. ह्या सर्व भविष्यद्वाण्या पूर्ण झाल्यात आणि ज्या अजून बाकी आहेत त्यासुद्धा पूर्ण होणार आहेत. परमेश्वर आपणा सर्वांस आशीर्वाद देव आणि आपले मार्गदर्शन करो. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, आपण पाहिले की इतिहासाच्या पहिल्या पुस्तकात आम्हाला सर्व राजांच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीची नोंद पाहायला मिळते. इस्रायल देशाचा इतिहास हा देवाच्या आज्ञांच्या दृष्टिकोनातून लिहिलेला आहे. या पुस्तकाद्वारे आम्हाला जाणीव होते की देव भूतकाळापेक्षा मोठा आहे आणि त्याच्या लोकांसाठी देवाच्या योजना अखंडपणे चालू असतात. प्रियानो, तुमच्यासाठीही देवाच्या योजना आहेत. काय देवाच्या योजना अनुभवण्यासाठी, समजून घेण्यासाठी आपण तयार आहात? आपण आत्मपरीक्षण करूया. आपण प्रार्थना करू. आमच्यावरती प्रीती करणाऱ्या आमच्या महान प्रेमळ परमेश्वरा, आमच्या जीवनासाठी तुझ्याकडे उत्तम योजना आहेत आणि वेळोवेळी प्रभूजी तू आम्हाला सहाय्य करणारा, आमच्यावरती प्रीती करणारा, आम्हाला जवळ घेणारा आमचा जिवंत देव आहेस. होय प्रभूजी, इतिहासाचे पहिले पुस्तक याचं अध्ययन करीत असताना या गोष्टी तू आम्हाला सांगितलेल्या आहेस. या गोष्टी तू आमच्या समोर ठेवलेल्या आहेस की ज्याच्याद्वारे आमचं जीवन बदलावं, आमच्या जीवनामध्ये प्रभूजी तू कार्य करावं आणि परमेश्वर दे बाप्पा, तुझ्याद्वारे आमचं जीवन अधिक आणि अधिक आशीर्वादित बनावं. प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे की तू काल, आज आणि युगानुयुग सारखाच असा देव आहेस. तू कधीही न बदलणारा देव आहेस आणि म्हणूनच प्रभूजी आम्ही भूतकाळातल्या गोष्टी आठवाव्या की तू तुझ्या लेकरांसाठी काय काय केलेलं आहेस, की जेणेकरून आमच्या वर्तमान काळच्या जीवनामध्ये आम्हाला तुझं साह्य लाभतं ह्याचा अनुभव आम्ही घ्यावा. यासाठी आम्ही स्वतःला तुझ्या पवित्र हातामध्ये सोपित असताना या विनंत्या, या मागण्या येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे करतो, म्हणून तू ऐक. आमेन. येशूची कृपा आपणाबरोबर सदैव असो.